नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज गाईज, सबस्क्राईब करा। नमस्कार, पिंगा ग पोरी पिंगा। आजच्या भागात आपण बघणार आहोत वल्लरी इकडे श्वेताशी कॉन्टॅक्टमध्ये असते तेव्हा ती तिला विचारते, श्वेताताई मी जिथे सांगितलं आहे तिथे तुम्ही पोचले आहात का? म्हणजे तुमचा नाशिकचा दौरा कसा सुरू आहे? तेव्हा ती सांगते, हो पोचायला तर आली आहे पण थोडा वेळ लागेल। तेव्हा ती म्हणते, तुम्ही पोचायला आले असेल तर आठवण ठेवा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि जसं त्या लोकेशनवरती जाल ना तेव्हा तिथे काय घडतं काय नाही हे मला सगळं कळवा। तेवढ्यात मनोज येतो आणि विचार तो काय चाललंय तुझं? मला खरंच समजत नाही तू अशी का वागते? तू श्वेताताईंना तिकडे का पाठवलं आहे? नेमकं तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे? तेव्हा ती म्हणते, ती वेळ आल्यानंतर तुम्हाला समजेलच मी त्यांना तिथे का पाठवलं आहे, पण त्याच्या पहिले आता अजून एक गोष्ट करायची आहे। तेव्हा मनोज म्हणतो, अगं आज प्रेरणाताई आणि तेजाताई सुटणार आहेत ना, त्यांचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, त्याच्या पहिले मला कॉल करायचा आहे। ती एक जणाशी कॉलवरती बोलते की आज तुम्ही प्रेरणाताई आणि तेजाताईंना सोडवणार आहेत ना, तर दुसरीकडे इकडे प्रेरणा बेशुद्ध झाली असते। तेजा तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण फारसा काही उपयोग होत नसतो। ती जोरजोरात प्रेरणा प्रेरणा करून हाक मारत असते। तेवढ्यात तिथे अजित येतो आणि म्हणायला लागतो, प्रेरणा मी आलो आहे, काय झाले तुला? उठ ना। तेजा हिला काय झालं आहे? ही अशी का वागते? तेजा ही जोरजोरात प्रेरणा हाक मारत असते पण प्रेरणा काही उठतच नसते। ते बघतात तिथले कॉन्स्टेबल एक पाणी घेऊन येतात आणि प्रेरणाच्या तोंडावरती मारतात। प्रेरणा अजितला बघून खूप खुश होते आणि म्हणायला लागते, अजित तू इथे आला आहे, अजित प्लीज काहीतरी कर आणि तू या सगळ्यामध्ये नको अडकू। खरं म्हणजे तुला याच्यामध्ये अडकण्याची गरजच नाही आहे। जी चूक मी केली आहे त्याची शिक्षा तुला भोगता कामा नये। खरं म्हणजे आता समाजामध्ये मला जे काही प्रश्न विचारले जातील ना त्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही आणि तसंही आता एक बायको म्हणून मी तुझ्या लायकीची राहिली नाही, म्हणून तू माझा विषय सोडून टाक आणि तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर। मला हेच चांगलं वाटते का तुला हे सगळं करायला पाहिजे। तेवढ्यात अजित लगेच इशारा करतो की सगळे थोडे लांब जाऊ शकतात का? तेजा आणि बाकी सगळे तिथून उठून जातात। तेव्हा अजित सांगायला लागतो, हे बघ तू मला खूप कमी ओळखलं आहे। माझं तुझ्या शरीरावरती कधीच प्रेम नव्हतं, मला तुझ्या आतमधली आत्मा आवडते आणि जी प्रेरणा माझी लहान बाळासारखी काळजी घेते, माझी फिकीर करते, माझ्यासाठी सर्वस्व करायला तयार असते, त्या प्रेरणाला मी कसं काय सोडू? तूच सांग ना मला, तुझ्या विना माझं अस्तित्व तरी काही आहे का? मी तर अनाथ होतो, माझ्या आयुष्यामध्ये तू आल्यानेच तर रंग भरले आहेत ना। तेव्हा ती म्हणते, तसं नाही अजित, पण तरी सुद्धा मला असं वाटते तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि ते 8 दिवस नवरात्री माझ्यात आणि अण्णा केदारमध्ये शपथ म्हणून काहीच झालं नाही, पण तरी सुद्धा लोकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना माझ्या तोंडातून शब्द निघणार नाही। म्हणून मी तुला स्पष्ट सांगते, जे काम तू केलंच नाही आहे त्याचे आळ स्वतःवरती घेऊ नको। हवं असेल तर मला जे व्हायचं आहे ते होऊ दे, पण तू या सगळ्यामध्ये नको पडू। तेव्हा तो म्हणतो, असं काहीच होऊ शकत नाही प्रेरणा, मी हे होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे। तेव्हा ती म्हणते, हो रे मला माहिती आहे तू इतर नवऱ्यांसारखा नाही आहे, तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहशील, पण या सगळ्या गोष्टीमध्ये गरज नाही आहे। तू जी चूक केलीच नाही त्याची शिक्षा का बरं तू भोगशील? जर याच्या शिक्षेसाठी मला जन्मठेप झाली तरीही मला काही प्रॉब्लेम नाही, कारण की ही मी चूक केली आहे। तेव्हा अजित म्हणतो, असं काहीच होणार नाही, मी या सगळ्या गोष्टी स्वतःवरतीच घेणार आहे आणि तू काळजी करू नको। त्या अण्णा केदारला तू संपवलं नसतं तर मी तर संपवणारच होतो आणि याच्यासाठी अण्णा केदार सारख्या माणसासाठी आपल्याला काही फाशी बिसी होणार नाही। तू काळजी करू नको, शिक्षा बघून मी लवकरच तुझ्या जवळ येईल, म्हणून तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको। तू फक्त आणि माझी वाट बघ, कारण की मी तुझ्या बरोबर कायम राहणार आहे। प्रेरणा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अजित ऐक ना। तेव्हा अजित म्हणतो, मी ऐकणार नाही आहे, माझं मत स्ट्रॉंग आहे आणि मी माझ्या मतावरती खंबीर आहे, तू काळजी करू नको, हे सगळ्यातून काही ना काही मार्ग निघतील। तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि म्हणायला लागतात, आता बस झालं तुमचं रडगाणं, चला आता। ते दोघांना लगेच ते वेगळे करतात। तेव्हा ते म्हणायला लागतो की तू कोणाला काहीच सांगणार नाही, जे काही आहे ना ते आपल्यामध्येच राहील। तेजा लगेच तिला घेऊन जातो आणि अजित सुद्धा या सगळ्याचा थोडा त्रासच होत असतो। तर दुसरीकडे या दोघी घरी आलेल्या असतात। तेव्हा वल्लरीला बघून प्रेरणा आणि तेजा तिला मिठी मारतात। ते होताच
प्रेरणा लगेच तिचे पाय धरते आणि म्हणायला लागते, वल्लरी मी खरंच तुझ्या पायावरती पडून तुझी माफी मागत आहे. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली आहे, पण तरी सुद्धा या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला होता कामा नये. तू खूप मोठी वकील आहेस ना, तुला कायद्याचं खूप ज्ञान आहे, म्हणून काहीही कर आणि अजितला या सगळ्यातून बाहेर काढ. हवं असेल तर मला शिक्षा होऊ दे. मला तर समजतच नाही कोणत्या देवापुढे डोकं टेकू आणि कोणत्या देवाला नवस करू ज्याच्यामुळे माझा नवरा या सगळ्यातून बाहेर निघेल. तेव्हा वल्लरी म्हणते, प्रेरणाताई असं काही करू नका हो. तेव्हा ती म्हणते, मला खरंच तुझ्याकडून आशेची किरण आहे, तूच त्याला या सगळ्यातून वाचू शकते. त्यांनी जी शिक्षा केलीच नाही आहे त्याची त्याला शिक्षा का मिळावी? त्यांनी जे केलं नाही त्याला त्याचा भोग का भोगावे? मला हेच समजत नाही. प्लीज काहीतरी कर आणि जे मी अण्णा केदारला मारलं आहे ना त्याची शिक्षा मलाच होऊ दे. त्याला काही होता कामा नये. प्लीज ऐक ना, जोपर्यंत तू या सगळ्याचं मला वचन देत नाही ना तोपर्यंत मी माझं डोकं तुझ्या पायावरून काढणार नाही. एक वेळ मी मेली तरी चालेल, पण मला या सगळ्या गोष्टीतून मुक्तता हवी आहे. प्लीज ऐक ना ग वल्लरी, प्लीज काहीतरी कर ना. वल्लरी लगेच तिला वर उभं करते. तेव्हा ती म्हणते, मी खरंच तुझी माफी मागते. प्लीज काहीही कर आणि माझ्या नवऱ्याला वाचव. प्लीज सांगते, माझ्या नवऱ्यासारखा नवरा कोणालाच भेटणार नाही. तो एवढा चांगला आहे, त्याला हेही समजत नाही स्वतःचं हित कशामध्ये आहे. आणि नानावटी सर तुझ्या बरोबर आहेत, मग तुम्ही दोघं मिळून हे सगळं करू शकता ना. प्लीज वल्लरी मला वचन दे, नाही तर मी माझं डोकं इथेच फोडून टाकेल. तेव्हा वल्लरी तिला समजवते आणि म्हणते, मी तुम्हाला वचन आत्ता तरी देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला शब्द देते की मी माझे 100% प्रयत्न करेल की अजित भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढावं. तुम्ही नका काळजी करू, मी माझं सगळ्याच गोष्टी पणाला लावेल, पण अजित भाऊजींचं रक्षण करू शकेल. तेवढ्यात प्रेरणा म्हणायला लागते, तू वचन का देत नाही? नेमकं प्रकरण काय आहे? वल्लरी सांग ना ग, तू अशी का बोलते? तेव्हा तेजाही तिच्याकडे बघतच राहते. प्रेरणा म्हणायला लागते, असं का करते ग तू? सगळं तुझ्या बाजूने आहे ना. प्लीज माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून वाचव ना. तेव्हा वल्लरी म्हणते, आता ताई तुम्ही आराम करायला पाहिजे. तुम्ही खरंच खूप हायपर झाला आहात. शांत व्हा, आपण शांतपणे सगळं बोलू. तेजा आणि त्या दोघी लगेच आत निघून जातात. हे सगळं झाल्यानंतर नानावटी सर म्हणायला लागतात, आता या दोघींची सुटका तर झाली आहे, पण बाकीच्या गोष्टी अजून सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहेत. हे पंचनामा आहे. खरं म्हणजे एक कॉपी मी माझ्याकडे ठेवतोय, एक कॉपी तुला देतोय, पण खरं म्हटलं अजून मी सुद्धा हे वाचलेलं नाही आहे. संध्याकाळी आपण हा पंचनामा वाचू आणि त्यानंतर ठरवू पुढे काय करायचं आहे. पण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतील. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे सर, पण तरी सुद्धा मलाही काळजीच वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, बघू ना काय होतंय, तू नको काळजी करू, आपण काही ना काही नक्कीच मार्ग काढू. थोड्या वेळानंतर वल्लरी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा ती विचार करते की आता मला एक समजत नाही, रघु नाशिकला होता, मग नाशिकवरून तो ठाण्याला का आला? फक्त जीव देण्यासाठी? हे काही योग्य वाटत नाही. नेमकं याच्या मागे काहीतरी उलझन आहे जी सोडवणं गरजेचं आहे, आणि ती जोपर्यंत गुंता सुटत नाही ना तोपर्यंत गोष्टी काही सॉल्व्ह होणार नाही. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि विचारते, काय झालं वल्लरी, कसला विचार करते? तेव्हा वल्लरी म्हणते, अजून कसला विचार करणार, केसचाच विचार करणार ना, दुसरं काही आहे का? पण तेजाताई, हे सगळं होत असताना मला फक्त रघुचाच प्रश्न पडला आहे. रघु आता सुखाने स्वतःचं आयुष्य जगत शकला असता, पण त्याने जी माती खाली त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी विस्कळीत झाल्या आहे. खरं म्हणजे प्रेरणाताई आणि अजित भाऊंनी त्याच्यावरती किती जीव लावला होता, पण खाल्लेल्या मिठाला तो जागू शकला नाही आणि खरंच त्याने स्वतःच्या मालकासाठी स्वतःचा जीव दिला. हे जरा जास्त झालं ना. तेव्हा तेजा म्हणते, माझाही हाच प्रश्न आहे, त्याने स्वतःचा जीव घेण्यापर्यंत का गेला असशील? तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, तुम्ही हे विचारताय का? तुम्ही काय केलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे ना. तेव्हा तेजा म्हणते, मला माहिती आहे मी चूक केली आहे, त्याच्यामुळे तुला माझ्यावरती राग सुद्धा येऊ शकतो, पण त्यावेळेला मला जे समजलं मी तेच केलं आहे. खरं म्हटलं जेव्हा आपण इथे आलो ना, जेव्हा आपण पेन गेस्ट म्हणून इथे राहायला आलो तेव्हा कोणाशीच ओळख नव्हती, पण हळूहळू आपली ओळख झाली, मैत्री झाली आणि आता आपण कितीतरी वेळा एक दुसऱ्याशी भांडलेलो आहोत, पण तरी सुद्धा एक दुसऱ्यावरचं प्रेम संपत नाही. खरं म्हटलं तुम्ही लोक संसारामध्ये किती गुरफडलेले आहेत. श्वेता, तू, प्रेरणा यांच्यासाठी त्यांचा संसार किती इम्पॉर्टंट आहे ना हे मला माहिती आहे, आणि त्याच्याचमुळे माझं काही लग्न झालं नव्हतं, माझा संसार नव्हता, आणि तुमच्या जास्त माझ्या लाईफमध्ये कोणीच इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामुळे प्रेरणाचा संसार वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं होतं, आणि त्यावेळेला खरं सांगितलं तर मी एकदाही हर्षितचाही विचार केला नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, पण ताई हे चुकीचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, चुकीचं काय बरोबर काय
काय मला माहिती नाही, पण त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ना तेच मी केलं. पण आता पुढे जे होईल ते आपण सगळे ऍडजस्ट करून घेऊ ना. पण अजितला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही नका काळजी करू, आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करू. त्या दोघी एक दुसरीला मिठी मारतात. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते चल आता तू सुद्धा आराम कर, म्हणजे तुलाही थोडं बरं वाटेल. तेवढ्यात वल्लरीला कॉल येतो. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही पुढे जा, मी जरा कॉल घेऊन येते. ती लगेच विचारायला लागते काय झालं, तुम्ही पोचल्या का, म्हणजे तुम्हाला जे काम सांगितलं होतं नाशिकमधलं श्वेताताई झालं का. तेव्हा श्वेता सांगते हो काम तर झालं आहे आणि त्याच्यामध्ये माझी पुरी वाट सुद्धा लागली, पण आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागला आहे. तुझा जो संशय होता ना तो खरा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते हे तर खरंच खूप छान झालं आहे. आता तुम्ही एक काम करा, आजची रात्र इंद्रायणीच्या घरी राहा आणि त्याच्यानंतर उद्या तुम्ही इकडे यायला निघा आणि आरामात या, काही घाई करू नका. वल्लरीला तो पुरावा भेटला कारणाने वल्लरीच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इंद्रायणी या सगळ्यांना समजवण्यासाठी कॉल करते आणि म्हणायला लागते तुम्ही एक दुसऱ्याची ताकद आहात, मग ती ताकद तुम्हाला जाता कामा येता नये आणि या ताकदीसाठी तुम्हाला खरंच एकजुटीने काम करायला पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर तिघींनाही थोडा धीर आलेला असतो. तर थोड्या वेळानंतर वल्लरी इकडे पंचनामा चेक करत असते. त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र असतं म्हणून तिला आश्चर्य वाटत असतो. तर दुसरीकडे पोलीस इकडे अजितला सांगत असतात हा तुझा पेपर आहे आणि या पेपरवरती सही करताना एकदा म्हणजे फायनली विचार कर, कारण की या पेपरवरती तू एकदा साईन केली ना मग तुला शिक्षा होणार म्हणजे होणार. हे सगळं ऐकल्यानंतर अजितच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो. तर दुसरीकडे वल्लरी इकडे प्रेरणाला समजवत असते प्रेरणाताई मी काल तुम्हाला वचन देऊ शकली नाही, कारण की माझ्या मनामध्ये थोडासा कन्फ्युजन होतं की मी तुम्हाला वचन देऊ की नाही. पण आता माझ्या मनातलं सगळं कन्फ्युजन दूर झालं आहे, कारण की आपल्या हातामध्ये मोठा पुरावा लागला आहे. पण त्या पुराव्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला लागेल. अजित भाऊंना जर निर्दोष मुक्तता करायची असेल ना तर त्यांच्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागेल. तेव्हा प्रेरणा विचारते तुला नेमकं बोलायचं काय आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा ती सांगते तुम्हाला तिथे जाऊन सांगायला लागेल की हा खून आहे ना तो अजून कोणी नाही तर अजितदादांनीच केला. हे ऐकल्यानंतर प्रेरणाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं वल्लरीच्या डोक्यामध्ये नेमकं प्लॅनिंग काय शिजत असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल